बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शेतकरी आणि सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशातील अग्रगण्य पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष लवकरच आपले 100 वर्षे पूर्ण करत आहे। दिनांक 3 ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती व शाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने व किसान सभेने मेळावा आयोजित केला होता। त्याच तालुका भरातील व जिल्हाभरातील किसान सभेचे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते। शिरपूर शहरातील काँग्रेस भवन या कार्यालयात हा मेळावा संपन्न झाला। यात कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट हिरालाल परदेशी यांनी मांडले। कार्यक्रमाला मार्गदर्शन संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट संतोष पाटील यांनी केले। आज धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अर्जुन मोरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याचे जे काही निर्णय झाले त्या निर्णयाची माहिती या ठिकाणी देण्यात आली। त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली आणि शिरपूर मतदारसंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने विधानसभा निवडणूक लढेल असा ठराव एकमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि तो प्रस्ताव राज्य कमिटीकडे देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्याने निर्णय घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या काळात जात न्याय जनगणनेचा परिषद आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यावा। आरक्षणावरती जे काही भांडण सुरू आहे त्याचं उत्तर जे आहे ते 50% आरक्षणाचा कॅप उठला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना होऊन या देशामध्ये प्रत्येक जातीची काय परिस्थिती आहे याची खरी आकडेवारी आली पाहिजे। टिकणारं आरक्षण मिळाले पाहिजे असेल तर ते जात न्याय जनगणना केल्याशिवाय मिळू शकत नाही आणि कॅप निघाल्याशिवाय मिळू शकत नाही। म्हणून हे सर्व जनजागरण पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये करणार आहोत। त्याचप्रमाणे जातीच्या धर्माच्या नावावरती भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष महाराष्ट्रामध्ये भांडण लावतायत, म्हणून जनतेचे खरे प्रश्न बाजूला सारले जात आहेत। शेतकऱ्यांचे आज प्रश्न तीव्र होत आहेत, शेतमजुरांचे प्रश्न तीव्र आहेत, मानधनावर काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक असतील, अंगणवाडीच्या महिला असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, शेतमजूर असतील, यांचे प्रश्न तीव्र आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन येणाऱ्या 30 तारखेला आम्ही प्रत्येक जिल्हा कचेरीवरती आंदोलन करणार आहोत। या देशामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी, मानधनावरच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे 21,000 रुपये मिळालं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये शब्द दिला जातो पण पाळत नाही। गटप्रवर्तक जे आरोग्य विभागात काम करतात त्यांना 10,000 रुपये प्रस्ताव मंजूर केला होता की 10,000 रुपयाची आम्ही पगार वाढ देऊ, मात्र त्यांना निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी फक्त 1,000 रुपये दिलेले आहेत। त्या महाराष्ट्रातल्या 3400 गटप्रवर्तक आक्रोश करताय, सरकार मात्र फसवणूक करतंय। महाराष्ट्रामध्ये लाडल्या बहिणीची योजना आणून सरकारने महिलांचा विकासाची भूमिका घेतली, त्याचं आम्ही स्वागतच करतो, परंतु ज्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत, श्रम करणाऱ्या महिला आहेत, त्यांचं शोषण सरकारने करू नये, त्यांना सुद्धा लाडल्या म्हटलं पाहिजे आणि या सर्व काम करणाऱ्या भगिनींना किमान वेतन 21,000 रुपये दिलं पाहिजे। कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा गटप्रवर्तकांना दिला पाहिजे आणि या कंत्राटी मानधनावरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतलं पाहिजे, या भूमिका आमच्या आहेत। आणि म्हणून 30 ऑगस्टला जिल्हा कचेरीवरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, किसान सभा सर्व संघटना एकत्र येऊन हा आक्रोश करतील आणि आर्थिक प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही राज्यव्यापी कृती करणार आहोत। हा निर्णय सुद्धा कम्युनिस्ट पक्षाने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 15 जागा कम्युनिस्ट पक्ष लढणार आहे, या संदर्भातली राज्य काउन्सिलमध्ये चर्चा झालेली आहे आणि हे सर्व चर्चा झालेली असताना महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीचा घटक भारतीय कम्युनिस्ट पक्ष असल्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे। 35 दिवस आयटकच्या वतीने जनजागरण यात्रा सर्व जिल्ह्यामध्ये केली होती। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भाजप हटाव देश बचावचा नारा देत तालुक्यात गावागावात आम्ही मोहीम राबवली होती। याची सुद्धा दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊन कम्युनिस्ट पक्ष डाव्या पक्षांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योग्य जागा देऊन सन्मान करावा आणि हे जातीवादी, धर्मांधवादी, संविधान विरोधी असलेलं सरकार, महायुतीचं सरकार, भाजपचं सरकार याचा पराभव केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। या देशामध्ये EPS 95चे जे पेन्शनर्स आहेत त्यांना 9,000 रुपये पेन्शन किमान महागाई भत्त्याचं लागू करू असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं, सातत्याने त्यांना फसवतायत। म्हणून संपूर्ण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 5 लाख पेन्शनरांनी भाजप हटावचा नारा दिला होता। त्या पेन्शनरांना सुद्धा किमान पेन्शन 9,000 रुपये EPS 95च्या यांना मिळाली पाहिजे आणि अन्यथा ते सुद्धा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करणार आहेत।
30 तारखेच्या आंदोलनामध्ये ती सुद्धा सहभागी होती. हा निर्णय आम्ही घेण्यात आलेला आहे. पक्षाला 100 वर्ष 26 डिसेंबर पासून 100 वर्ष सुरू होत आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सन्मान करणार आहोत आणि जिल्ह्याच्या सर्व इतिहास लिहिण्याचा जबाबदारी कम्युनिस्ट पक्षाची 100 वर्षाचा इतिहास प्रत्येक जिल्हा लिहिणार आहे. आणि ते जिल्ह्याचं जीव झाल्यावरती महाराष्ट्रामध्ये राज्याचा सुद्धा एक महाग्रंथ कम्युनिस्ट चळवळीचा आणि 100 वर्षाचा आम्ही तयार करणार आहोत. त्यासाठीची सुद्धा चर्चा आज आम्ही केलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती तीव्र भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. आज क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते, किसान सभेचे देशाचे अध्यक्ष होते. त्यांच्या जन्मदिनी आम्ही आज निर्धार केलेला आहे की किसान सभेच्या वतीने सुद्धा आम्ही 20,000 पेक्षा अधिक मेंबरशिप या जिल्ह्यामध्ये करणार आहोत. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे बाबा हिरालाल परदेशी राज्याचे किसान सभेचे अध्यक्ष आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा जनजागरण येणाऱ्या काळात सभासद नोंदणीची मोहीम आम्ही राबवणार आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरणार आहोत. हे सर्व निर्धार आजच्या या जिल्हा कमिटीच्या बैठकीमध्ये करण्यात आले.